नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा तलाठी परीक्षा भरती रद्द होणार का? गुणवत्ता यादी परत लागणार काय? आणि जर घोटाळा झाला असेल तर झालेल्या परीक्षा शिफ्ट वाईज परत होणार का? ही संपूर्ण डिटेल आणि ब्रेकिंग न्यूज आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। शिक्षक भरतीच्या महत्त्वाच्या अपडेटसुद्धा लवकरच प्रसिद्ध। चला पाहूया। सरळ सेवा पदभरतीमध्ये होणारे गैरप्रकार आपल्यासाठी नवीन नाही आहेत। लाखो तरुण युवक युवती हे सुद्धा आज सुद्धा निराशेच्या गर्तेत आहेत, केवळ आणि केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे। आणि हा आजचा अनुभव नाही आहे, हा गेली कित्येक वर्षाचा अनुभव या परीक्षांनी युवक युवतींना देत आलेले आहेत। आता तलाठी पदभरतीमध्ये जे 8,64,960 उमेदवारांनी जी परीक्षा दिली होती त्याची नॉर्मलायझेशन होऊन दुसरी यादी लागलेली आहे मित्रांनो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जर याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला असेल, घोटाळा झाला असेल तर आपण ही परीक्षा तात्काळ रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात येईल, पण तसे सिद्ध करावे। ही भरती पारदर्शक झाल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री देत आहेत। आता उपमुख्यमंत्र्यांना हे माहिती नाही आहे, तुम्ही ज्या नागपूर सिटीमधून येता त्या नागपूर सिटीमध्येच सेंटरवरती घोटाळा झाल्यानंतर काही उमेदवार पकडले गेले, पर्यवेक्षक पकडले गेले, मग ते कुठून आले? हा घोटाळा नव्हे का? हा गैरप्रकार नव्हे का? हा माझा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे। उर्वरित ते पाहूच आपण। पण वनसेवा किंवा वनरक्षकची जी आत्ता परीक्षा झाली होती, वनरक्षक भरतीमध्ये एका उमेदवाराला 54 आणि एका उमेदवाराला 60 गुण आहेत, आणि तेच तलाठी पदभरतीमध्ये त्यांना 204 आणि 201 अशा पद्धतीचे गुण आहेत। एका युवतीला तर वनरक्षक भरतीमध्ये 54 गुण आणि तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 गुण घेत ती विद्यार्थिनी पहिली आली आहे। याचा अर्थ एका उमेदवाराला एवढे कमी गुण असताना सुद्धा एका परीक्षेमध्ये लगेच दुसऱ्या सरळ सेवा परीक्षेमध्ये एवढे जास्त गुण पडतात, मग याची चौकशी नको का व्हायला? स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचं म्हणणं काय गैर होतं की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही खुद्द पोलिसांना त्याच्या विभागाच्या आरोपपत्रामध्ये नागपूर परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केलेला आहे, त्याचे पुरावे दिलेले आहेत। पेपर फुटीच्या घटना संभाजीनगर परीक्षा केंद्रावरती घडल्या होत्या। राजू भीमराव नांगरे या आरोपीला परीक्षार्थींना उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 5 जानेवारीला तलाठी भरतीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली। मग आता या सर्व गोष्टी पाहता तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झालेला नाही असं जे म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अजून कोणत्या प्रकारचा गैरप्रकार व्हायला हवा होता म्हणजे तुम्ही ही पदभरती काळ्या पद्धतीने झाली हे तुम्हाला प्रूफ होईल, हे आम्हाला सांगावं याची। आणि तुम्ही म्हणता ही परीक्षा रद्द करून परत होईल आणि दोषींवर कारवाई होईल। आता तसं झालं तर उत्तमच आहे, पण हे कितपत करताय याच्यावर आता संशय आहेत उमेदवार। ठीक आहे मित्रांनो, मी इथं या बातमीच्या संदर्भात एकच तुम्हाला सांगू इच्छितो की तलाठी पदभरती जर नव्यानं घेण्यात आली तर जसं स्पर्धा परीक्षा समन्वय समिती म्हणत आहे की MPSCकडे ही परीक्षा द्या आणि त्याची पूर्व जरी झाली तरी ती पारदर्शक होईल। त्यामुळं यासाठीच आम्ही पण म्हणत आहोत, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो, जर आपल्याला ही स्पर्धा परीक्षा थ्रू जर घ्यायची असेल, MPSC थ्रू घ्यायची असेल, लोकसेवा आयोगात राज्य लोकसेवा आयोगामार्फत घ्यायची असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्याच्यासाठी आपण मग ट्विटर चालू करू आणि ट्विटरवरती हे जास्त आपण ट्विट करून ही परीक्षा परत घ्यायला लावू, कारण जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे। बरेच वर्ष युवक युवती अभ्यास करत असतात आणि अशा परीक्षांना जर घोटाळे झाले, गैरप्रकार झाले तर त्यांना निराशेच्या गर्तेत जावं लागतं, आत्महत्येसारखे पर्याय उरतात। या पद्धतीचा कुठलंही पाऊल कोणी घेऊ नये यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून याला प्रतिसाद द्यायचा आहे मित्रांनो। ठीक आहे, तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।